अध्याय 8 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री रामचंद्राय नमः। जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दिनोद्धारा, कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो, कृपा कटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेधो लागोपई। ऐका आता श्रोतेजन, लक्ष्मीनारायण संवाद जाण, जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप। लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा, अगाध तुमचा महिमा, जो ऐकता कर्मा कर्मा पासवा मुक्त होती। तरी आता प्रश्न एक, स्वामी राया असे देख, शरीर झालिया अशक्त, न घडे देख स्नानविधी। जया ते मुख्य नाही स्नान, तयाने काय करावे दान, तरी निर्फळ तो जन्मोन भूभार केला तेणे पै। तरी ऐसियाची कवणगती, मज निवेदावे कृपामूर्ती, जेणे तरणोपाय प्राणिया प्रती घडे सद्गती अनायासे। ऐक सात्वी वचनाते, तुवा प्रश्न केला निरुते, तो तव सर्व या जगाते परमोपकाराते जाणपा। तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धन तेही नसे पदरी, इच्छा ते उद्भवलेसे अंतरी, करावे परोपरी व्रताते। ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले, तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वाहिले भामिनी। मुक्त क्रिया जयाची पाही, तो विचारो भलतीये ठाई, तैसीच हेई नवाई ठाईंचे ठाई तटस्थ। या लागी सांगतो ऐके, भजन करावे परमनिके, भजनाविण आणिक देखे सार्थक आणिक नसेची। भजने तरले महाज्ञानी, तपस्वियान माझी शिरोमणी, महाराज तो नारदमुनी, नामस्मरणी रत सदा। नाम जपे कैलासनायक, हळाहळ झाले शांत तत्काळिक, ऋषी माझी पुण्यश्लोक, वाल्मिकी देख तरलासे। नामस्मरणाचा प्रादुर्भावो, शतकोटी प्रबंध पहावो, त्रैलोकीचा समुदावो, मान्य केले तया लागी। या लागी सुंदरी पाही, नामस्मरणाविण सार्थक नाही, न पडावे आणिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या। शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही, सदा सर्व काळ हृदयी अच्युत चिंतन करावे। कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मवरी तीर्थ केले नाही, अपार दाने दिधले स्वगृही, परितुळना नाही नामासी। कोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तात्काळ, ऐसे हे नाम सुफळ, कोणी न भजे तया ते। फुकाचे मुखी नाम घेता, काय वेचे हो तत्वता, अवघा वेळ भांडता, उसंत तत्वता नसेची। परी यासाठी घडी माझी, एक पळ अथवा निमिष देख, आठविता यदुनायक, याविण आणिक नसे काही। म्हणून अशक्त पुरुषा ते पाही, हरी भजनाविण काही, दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रवाही आणिक। जरी झाले पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर, पाप क्षाळणा ते आन विचार, नाम निर्धार बोलिला असे। मग कलियुगी जाणल तिके, घडतील अनंत पातके, स्त्री हत्या बाळ हत्या देखे, भ्रूण हत्या महापाप। मात्रागमनी मातृहत्यारी, भगिनी स्नुषा गमनी निर्धारी, शेखी तयाचा जो वध करी, पापे अघोरिया नामे। गुरु हत्या पितृहत्या जाण, गोहत्या अभिलाषी जो धन, मांसाहारी मद्यप्राशन, निंद्य जाण विप्रासी। ही महत्पापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणिली, नामे नाश होती सकळी, जेवी होळी तृणाची। आपुले न करवे नामोच्चार, तरी दुजिया ते करावा सोपस्कार, अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊनिया बैसावे। अवघा वेळ संसार धंदा करिता, फुरसतची नाही तत्वता, तथापि क्षण एक पाहता, अवकाश की जय सज्जनी। अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी, आयुष्य जातसे उठाउठी, म्हणून पुण्यासाठी पैकी जय। यतर्थी इतिहास बरवा, श्रोता विमळ परिसावा, तया योगे जगाते सर्वा, उपरती घडे तात्काळ। उत्तर देशी नर्मदा तिरी, भूसुर नामे एक नगरी, तेथील एक ब्राह्मण गृहाचारी, असे अधिकार ज्योतिषी। कांता तयाची पाहता, नामे सावित्री परमपतिव्रता, अवघा वेळ संसार धंदा करिता, नाम तत्वता न सोडी। हे कृष्ण गोविंदा गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परमधना गळा, असे आगळा कृपण तो। पोटान खाय पुरते अन्न, सांचिलेची सांची तसे धन, कोणी दिधलिया वस्त्र नूतन, टाकी विकुन धन लोभे। ऐसे धन संग्रहिता पाही, सप्तकुंभ सांचले स्वगृही, सुवर्ण नाणे असे तेही धन पाही संचितार्थ। कांतेसी धड वस्त्रे नसे, पोटा अन्न मोजून देतसे, स्वये एक भुक्त करीतसे, धन गोड सरसे न पाही।
या रीती क्रमितसे काळ पोटी नसे एकही बाळ कांता सदा करी तळमळ म्हणे धन हे निर्फळ असोनी नेणे कधी कुळधर्म कुळाचार तीर्थ पर्वणी सणवार आसक्त सदा धनाचार नेणे प्रकार आणि काही काय करावे ऐसियास नेणे कधी सुग्रास ऐसियाची देवे संगतीस कापा घातले मजलागी स्वगृही इतुकी आपदा परिपती ते न मागे कदा नामहीन सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा ऐसे वर्तता संसारी तव वर्तली नवलपरी ब्राह्मण गेलासे बाहेरी कृषी वळी ते आणावया तयाचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊनी बरोबर सदाचा तो रानभर जाय निर्धार रानाते ऐसे असता एके अवसरी एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी मध्यान समयी पातला घरी म्हणे आहेत घरी भट्टबाबा तव कांता आली धावत कोण म्हणून पुसत येरू व देवी शूद्र निश्चित आमंत्रणार्थे पातलो आज माझी ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी ऐसे म्हणून पातलो मी द्यावया आमंत्रण तरी बाबा आलिया बाहेरुनी सत्वर धाडा माझी सदनी विलंबन लाविजे ते क्षणी येता क्षणी धाडीजे ऐसे सांगून तो गेला तव दिवस संपूर्ण माध्यान्न झाला तो सवेची ब्राह्मणही पातला कृषी भारा शिरावरी तो भारा आपटला तत्काळी उसासा बैसला सस्थळी पांतेसी म्हणे तेवेळी उदक आणि प्राशना येरी उदनक न देता घडी निरोप सांगतसे तातडी म्हणे ऐका हो स्वामी परवडी शूद्र या घडी पातलासे ग्रामतयाचा कोसदोन तुम्हा देऊन गेला आमंत्रण म्हणे सत्वर द्या पाठवण खोळंबतील ब्राह्मण भोजनासी ऐसी ऐकताची मात तैसाच उठला गडबडीत म्हणे पंचपात्र देई त्वरित जातो निश्चित धावनी येरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असेल झरा मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन ऐसे ऐकता वचन गाठा येरी पिटतसे लल्लाटा म्हणे अहो कटकटा केवी हा वाटा पापाचा इतुके धन असोनी गृही परियाची नाही दैवी हारे शेषशाई कैसी नवाई हे केली कानसरे हे माझा भोग याचे पावले मी अर्धांग तव पापिया माझी सांग शिरोमणी असे हा ऐसे म्हणून ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्धधारी आणून ठेवली झडकरी तया निकटी तात्काळिक म्हणे हे उदकाची झारी घेऊन जायजे बरोबरी तृषा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा निके म्हणून वरी घेतले तत्क्षणी प्राशन नाही केले मार्ग झडकरोनी चाले विलंब झाला म्हणून चालता क्रमितसे पंथ घर्म दाटलासे अतुत धापा देऊनी धावत लगबग बहुत भोजनाची पहा हो मिष्टांनासाठी विप्रा लागी आवड मोठी परांना ते लाळ घोटी टपत पैसे बक जैसा आलिया ही आमंत्रण जीवा उल्हास बानी पूर्ण ऐसे ते ब्राह्मणाचे जिणे या लागी घडवून झाले ते असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण जवळी असता जीवन प्राण जाओ परीन सेवी तृषेने झालासे व्याकुळ म्हणे उदक असे अळुमाळ सभोवतसे निरखितसे सकळ सावली पैन देखे तेथे मग एक वारुळ देखिले नैनी तयाची सावली पाहुनी नावेक स्थिरावला तये स्थानी उदक झारी काढीत तृषेची लगबग मोठी म्हणून पाहिले नाही दृष्टी तैसे चलावितसे होठी गौल्यता दृष्टी देख मग प्राशन करिता जाण तैसेच तोंडीचे हाती घेऊन म्हणे हे शिव भगवान बुडविले रांडेने सर्वही यावरी ते दुग्धधारी ओतिली वारुळा माझारी चांडाळ तो प्राशन न करी केली परी असी तेणे परी नामस्मरणाचे महिमान कांता नित्य करीतसे आपण तयाची नियोगे करुनी जाण फिरले अदृष्ट तयाचे एक फुस्करा सरसी ध्वनी निगती झाली तत्क्षणी येरू दचकला अंतःकरणी म्हणे हेतू करणी अघटित तया वारुळा माझी देख महाभुजंग असे भयानक तप्त शरीर पसरले मुख उष्णे देख संतप्त झालासे तव त्या वारुळा माझी दुग्धधार पडली मुखा माझी घटघटोन प्राशन करिताजी मना माझी संतोषला तात्काळ निघाला बाहेरी मनुष्य रूपे ते अवसरी फणा उभारून या शिरी बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता तू कोण परोपकारिया सगुण संतुष्ट केले मज लागून इये काळी स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानसी तोची मागिजे आम्हापासी संकोचन धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा ऐसे तयाचे उत्तर ऐकून येरू परम दचकला म्हणे कवण बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहत मागे परतुनी पाहे तया ते तव पंचफणा मस्तकावर ते मनुष्यवाणी बोले त्या ते ऐका श्रोते हो म्हणे आपण कवण असा मस्तकी फणा दारुण जाण बोलता मनुष्य ऐसे वचन कीजे निवेदन वजलागी तव बोलता झाला ईश म्हणे मी तव असे शेष
संतुष्ट झाले मानस दुग्ध प्राशने तुझिया, या लागी झालोसे प्रसन्न, इच्छा असेल ते मागे वरदान, येरू करी हास्यवदन म्हणे हे तो विधान कांतेचे. ऐके महाराजा ये अवसरी, कांता आमुची असे घरी, ती ते पुसोनी झडकरी, येतो माघारी परतोन, ती याची इच्छा असे काय, हे तो मज ठाऊकी न होय, इतुका केला जो उपाय, तो पर्याय तिचा असे पै, मी परतून मागुता येथा, आपण स्थिरावे समर्था, येरू तथास्तु म्हणून तत्वता, झाला परतता ब्राह्मण, कैची संध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजन पान, दिधले सोडून आमंत्रण, आला परतून निजगृही, धावत पळत लगबगे, गृही पात लागवेगे, द्वारदेशी होनी म्हणे कोठे गे, घर बुडवणी पापिष्ठे, ऐसा पती शब्द ऐकता, धावता आली पतिव्रता, चरणावणी ठेवणी माथा, अपराध समर्था क्षमा करी, न मना ऐसे ओढण, दुजे न देखो पैजाण, तात्काळची शांत होऊन क्रोध निघून पै गेला, मग समूळ वृत्तांता ते सांगता झाला ती येते, तू आ दुग्ध झारी निरुते, दिधली प्राशना मजलागी, उदक म्हणून पय दिधले, क्रोधे मी तो नसो प्राशिले, म्हणून वारुळी उलंडिले, ते प्राशिले भुजंगे, तात्काळ मनुष्य रूप धरून, प्रसन्न झाला मज लागून, पुसावया तुझ कारणे आलो धावून तत्काळी, तरी काय इच्छा असेल मानसी, तेची माग तू तायासी, ऐकून ऐसिया वचनासी, येरी मानसी चकाटली, म्हणे नवल केवढे चाहले, आमंत्रणे सोडिले, बोलतसे ऐसिया बोले, सत्या मिथ्या हरिजने, विचार करू निजमनी, म्हणे इतुकेची मागिजे तया लागुनी, जे दिधले असे तेची देऊनी, मनोरथ पुरवावे, इतुकेचे मागा स्वामी, आणिक नसे काही उर्मी, तथास्तु म्हणून स्व आगमी, परता झाला तत्काळ, येऊने न मेले शेष राजा, म्हणे ऐके वचन महाराजा, कांतेचे मानसी जे चोजा, श्रवण करी आदरेसी, ती बोले दिधले तेची द्यावे, आणिक न मागू जीवे भावे, समर्थे हेची पुरवावे, मनोभावे दयाळुवा, ऐकोनी तयाचे उत्तर, शेषवदे कर्म घोर, कांता तुझी परमचतुर, मागितला वर नेटका, ते तव नसे तुझी एक पाळी, परी देणे घडे ये काळी, तथास्तु म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग, ब्राह्मण परतला तेथोनी, मार्गी विचार करीतसे मनी, म्हणे आमंत्रणे दिधले सोडूनी, संधी अस्तमानी होऊ आली, तरी आजीत सुदिन पर्वकाळ, शनी प्रदोष परममंगळ, तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजना लागी पाचारू, म्हणे मिष्टान्न करून बर्वे, भूदेवा ते तोषवावे, आपणही यथेष्ट पक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे, ऐसा विचार करूनी गृही पातला सत्वर, परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर स्त्रियसी, म्हणे तू आ सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगा प्रती, दिधले म्हणून त्रिवार वचनोक्ती, वधुनी गुप्त झाला तो, तरी ऐके एक विचार, आम्हा क्षुधेने पिडिले फार, आजी प्रदोष आणि मंदवार, पर्व अपार बोलिजे, या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देऊन येतो आमंत्रण, तुवा षड्रसान्न निर्मूळ करी पक्वान यथास्थित, सामग्री आणि तो यावसरी, म्हणून पातला गृहांतरी, उकरून या द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5, मग शर्करे सहित सामग्री, सर्व ही बांधी पदरी, आमंत्रणे करुणी विप्रा घरी, आला झडकरी मागुता, ऐसे होता ते अवसरी, कांतेचा हर्षण माये अंतरी, म्हणे संतुष्ट झाला मुरारी, उपजली अंतरी सद्वासना, मग लगबगे पाक सिद्धी करीती झाली ते गुणानिधी, षड्रसा अन्ये नाना विधी सिद्ध करून ठेवित, मग भ्रतारा ते निर्विनवी सुंदरा, म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा, विलंब झाला से तुम्हा ते खरा, होईल एखादा पित्तक्षोभ, एक याम भरली निशी, सत्वर बैसावे भोजनासी, येरू परम हर्षयुक्त मानसी, ब्राह्मणासी पाचारिले, अर्घ्यपाद्यादी पूजन करिता झाला आपण, देऊन सुमन आणि चंदन, रंगमाळिका घातली, विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे, दीप उजळोनिया पवित्रे, कडा रांगोळी निरांजन पात्रे, प्रतिपात्रे ठेविलासे, मग सरसावनी अचळा ते, वाढीतसे पक्वांना ते, सोळो जोडून या बद्ध हस्ता ते, ब्राह्मणा ते वाढीतसे, म्हणती ब्राह्मण नवलकाई, कधीच ऐसे देखिले नाही, अप्रूपाजीची नवाई, भाग्य आमचे उदेले, असो भोजन होऊन निवाडे, मग अर्पुन त्रयोदश गुणी विडे, दक्षिणा देतसे अति कोडे, सुवर्ण नाणे प्रत्येका एक, कांतेनेही भोजन सारिले, म्हणे आजी परम भाग्य उदेले, सावकाश भोजन झाले, भूसूर आले गृहासी, मग तो ब्राह्मण धन संचय, सत्कारणी करिता झाला व्यय, समय अतीत आलिया पाहे, नव्हे विन्मुख तया ते, ऐसी धरिता सद्वासना,
पापाते झालीसे क्षाळना, झाली पुण्याची गणना, पतिव्रतांगना तयाची, कालांतरे करुणी उभयता, पावती झाली मोक्षपंथा, ऐशी नामस्मरणाची वार्ता, तुम्हा सर्वथा निवेदिली, कथा हे गोड ऐकिली, म्हणून दृष्टांत असे योजिली, न्यूनते पाहिजे क्षमा केली, श्रोते यांनी आदरेसी, हे तव दंत कथान म्हणिजे, प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे, नामस्मरणा विण आन दुजे, नसे जाणीजे सर्वथा, या कलियुगी नामसार, वदोनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर, आणि भगवत वचन निर्धार, श्लोकाधार परिसावा, इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, अष्टमोध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु.